बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर महागलेत. अमेरिका इराण युद्धाचा भारतीयांना फटका बसलाय. घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे. व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महागलाय. आजपासूनच वाढलेले दर हे लागू होणार आहेत. त्यामुळे अमेरिका इराण युद्धाचा भारतीयांनाही आता मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय. घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महागलाय. त्यामुळे याचा फटका आता सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय. तर कोल्हापुरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी. कोल्हापुरामध्ये आता गॅस टंचाई वाढलेली दिसत आहे. कारण नागरिक आता गॅस घेण्याची आपली गडबड करत आहेत. गेल्या काही दिवसापासून चाललेल्या युद्धाचे सावट आता हे कोल्हापूरच्या दिशेने चाललेलं आहे. कारण गॅस तुटवडा झाला तर काय होईल माहित नाही. तुमचा गॅस संपला आणि कधीवर मिळाला? मला गॅस संपल्यानंतर आता एक 15-20 मिनिटांनी मिळाला. ऑनलाईन बुकिंग पण होणार झाले. पूर्ण हे बंद पडले त्यांचं. आणि आम्हाला आता इथं अचानक असा त्रास झालाय की इमर्जन्सी आता डबे वगैरे घरी द्यायचे आहेत, नोकरीवर कामाला जायचं आहे, तर अचानक हा त्रास आम्हाला आता अचानक झालेला आहे. सामान्य नागरिकांना त्रास होत आहे युद्धाचा. आता गॅसचे दरही वाढलेले आहेत. काय किती दर वाढला आणि कसा वाढला? अगोदर 856 होता, आता 916 रुपये झालाय. सकाळपासून घ्यायला गिराईक भरपूर आहे का? करते ऑनलाईन बुकिंग व्यवस्थित चालू आहे? ऑनलाईन बुकिंग काय चालू असतो. तरी पण कशाचा कंपनीने काय केलं माहिती आहे, 21 दिवसाचा नेम आणि 30 दिवसाचा नेम केला अचानकच. त्यामुळे लोकांची जरा कोचम व्हायला लागली. युद्धाची आता पार्श्वभूमी जरी बाहेर आखाडी देशात असली तरी आपला त्याचा परिणाम कोल्हापुरातील गॅस सिलेंडरवर होताना दिसत आहे. कारण नागरिकांना 21 दिवसानंतर सिलेंडर मिळत होते, ते आता शासनानं 30 दिवसाचं बुकिंग केल्यामुळे नागरिकांनी आता गडबड केलेली आहे आणि आपले प्रत्येकाला सिलेंडर घ्यावं अशी गडबड झालेली आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.